लोकमत विशेषला सुरुवात करूयात। शरद पवार यांनी आता पुतण्या अजित पवारांविरोधात मोर्चा उघडलेला आहे। सुप्रिया सुळेंमध्ये कर्तृत्व असतानाही त्यांना बाजूला सारून इतरांना सत्तेत संधी दिल्याचा टोला अजित पवारांचं नाव न घेता त्यांनी लगावलाय आणि आता यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात। पण वेळ कशाची कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या उंगलीला बाजून ठेवलं, पण कार्यकर्त्यांना संधी दिली। काही लोक मनाने नाही पण फळावरून त्याची करते। शरद पवारांचा हा पवित्रा पाहता आगामी काळात पवार काका पुतळ्यांमधील राजकीय संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे। 6 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी बंड करीत महायुतीची वाट धरली, मात्र त्यानंतर पवार काका पुतण्यांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं होतं। मात्र खासगी 4 ते 5 वेळा भेटीगाठी झाल्या होत्या, त्यामुळे अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचा आशीर्वाद असल्याची राजकीय वर्तुळात कुजबूज होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम होता। पण आता काका पुतण्यामधील संघर्षाला धार आली आहे। शरद पवारांनी पहिल्यांदाच अजित पवारांवर वैयक्तिक हल्लाबोल केलाय। सर्व म्हणून एक नेते होते, सरकारी होते, त्यांच्या उंगलीला आपण वंचित केलं, त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली। पण वेळ कशाची कर्तृत्व असताना सुद्धा स्वतःच्या उंगलीला बाजून ठेवलं, पण कार्यकर्त्यांना संधी दिली। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला। तसंच त्यांनी अजित पवार गटाला हा सूचक इशारा दिलाय। काही लोक मनाने नाही पण फळावरून त्याची करते, आणि काही लोक हे स्वतःचं मत व्यक्त करायची ताकद नाही, त्यावर रिझल्ट करण्याची त्याची सवय, त्यामुळे त्याची चिंता करू नका, आपण त्याचा विचारच करता। शरद पवारांनी केलेल्या या टीकेला गेल्या 4 दशकातील अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीची किनार आहे। सत्तेत असताना शरद पवारांनी नेहमीच अजित पवारांना झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळालं, पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। 6 महिन्यांपूर्वी अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून महायुतीत प्रवेश केला। विकासाचा मुद्दा पुढे करून अजित पवारांनी हे बंड केलंय। आता अजित पवार गटाकडून शरद पवारांना टार्गेट केलं जातंय। जर त्यांच्यामध्ये एवढी पात्रता असती तर आज जे 53 आमदारपैकी 43 आमदार अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले, तेच आमदार सुप्रियाताईच्या पाठीशी उभे राहिले असते। वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे की सिंह हा कन्या राशीमध्ये अनेक वर्षापासून झुकलेला होता, तो कार्यकर्त्याच्या राशीतून निघाला आणि कन्या राशीमध्ये गेला, म्हणून हा ग्रहदोष निर्माण झाला। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटानं पक्ष आणि चिन्हावरही दावा ठोकलाय। तो वाद निवडणूक आयोगासमोर प्रलंबित आहे। तसंच आमदार अपात्रता प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुरू आहे। एकीकडे पक्षावरील वर्चस्वावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष पेटला असतानाच आता काका पुतळ्यांमध्ये वैयक्तिक पातळीवर टीकेला तोंड फुटले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार